बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीवरून राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आलंय। या भेटीवरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा दावा केलाय। राष्ट्रवादीतील फूट हा शरद पवार यांचाच डाव असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय। राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली। लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीचा या बैठकीत आढावा घेण्यात आला। त्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला। शरद पवार यांनी एक टीम अगोदर पाठवली, दुसरी जाईल हे मी तेव्हाच म्हणालो होतो, तुम्ही त्याकडे तेव्हा लक्ष दिलं नाही। हा शरद पवार यांचाच गेम आहे, हे आतून एकमेकांना मिळाले आहेत। 2014 पासून हे सर्वजण एकमेकांना मिळालेले आहेत। फक्त शरद पवार आणि अजित पवार यांना भेटायची जागा चोरडिया या नावावर मिळाली ही कमाल आहे, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढलाय। दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत। आताची बैठक ही पुढच्या वर्षीच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होणार आहेत त्या संदर्भातली होती, पण महापालिका निवडणुका होतील असं काही वातावरण वाटत नाही। सध्या राजकीय घोळ झालाय, त्यामुळे महापालिका निवडणुका होतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही। लोकसभेच्याच निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे पदाधिकाऱ्यांना मतदारसंघांची चाचपणी करण्यास सांगितलंय। प्रत्येक मतदारसंघात मनसेची टीम जाईल आणि काम करेल। काय काम करायचं ते त्यांना सांगितलंय। उद्या परवा त्यांच्या हातात कार्यक्रम दिला जाईल असं राज ठाकरे म्हणाले। ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली। या रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत आता विरोधक आक्रमक झाले असून सरकारला जाब विचारतायत। या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर देखील प्रचंड टीका होत असून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। या घटनेची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला याचा अहवाल 2 दिवसात आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिलं। कळवा रुग्णालयात घडलेल्या घटनेची माहिती ठाण्याच्या आयुक्तांकडून आम्ही घेत आहोत। रुग्णांच्या जीवाशी होणारी हेळसांड सहन केली जाणार नाही। या रुग्णांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा अहवाल 2 दिवसात येईल, त्यानंतर कडक कारवाई केली जाईल। यामध्ये रुग्णालय प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय का हे देखील तपासण्यात येणार आहे असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं। घटना ठाण्यात घडली, यामध्ये कुणीही पडू नये। सर्वच महाराष्ट्राचे नागरिक असून सरकारची जबाबदारी आहे। आम्ही सरकार म्हणून जबाबदारी घेतली आहे। या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आम्ही करू असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं। घडलेल्या घटनेतील एकूण 17 रुग्णांपैकी 12 रुग्ण आयसीयूमध्ये, 2 सामान्य वॉर्डमध्ये तर 2 अपघातग्रस्त आणि 1 बालरोग वॉर्डमध्ये दाखल होते असं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला असतानाही आता भाजपनं पुढचा डाव टाकलाय। भाजपनं शरद पवार यांना 2 मोठ्या पदांची ऑफर दिली आहे। यावरूनच आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका सांगोल्यात बोलताना स्पष्ट केली आहे। भाजपासह जाण्यात मला काहीही स्वारस्य वाटत नाही, मात्र काही हितचिंतक आहेत ज्यांना वाटतंय की मी भाजपासह जायला तयार व्हावं। आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की भाजपासह जाणं ही आमच्या पक्षाची भूमिका नाही असं पवार यांनी म्हटलंय। भाजपासह जाण्यात मला काही स्वारस्य नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ते राजकीय धोरणही नाही, पण काही हितचिंतक माझी समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मी काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपासह जाणार नाही असं ते म्हणाले। तसंच आमच्यापैकी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्यानंतर काही हितचिंतकांना हे वाटतंय की आम्हीही तिकडे जावं, त्यामुळे हे हितचिंतक आमच्याशी चर्चा करतायत। आमची भूमिका बदलेल का यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्याकडून मला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न सुरू आहे असंही शरद पवार यांनी म्हटलंय। मात्र हे हितचिंतक नेमके कोण आहेत ही नावं त्यांनी घेतलेली नाहीत। दरम्यान अजित पवारांसोबत झालेल्या गुप्त बैठकीबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की अजित माझा पुतण्या आहे, त्याला भेटलो तर त्यात चुकीचं काय? काका पुतण्या एकमेकांना भेटू शकत नाहीत का? पवार कुटुंबातला मी वडील माणूस आहे, मला माझ्या कुटुंबातल्या लोकांना भेटायचं असेल तर त्यात काय चुकलं, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योजक अतुल चोरडे यांच्या घरी बैठक झाली। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यावरूनच काँग्रेस नेत्यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उठवलं होतं। त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील आता यावरून शरद पवारांना सुनावलंय। राजकारणातील प्रमुख नेत्यांनी मतदारांच्या मनात संभ्रम राहू नये याची काळजी घ्यावी असं म्हणत त्यांनी शरद पवारांना सुनावलंय। याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, शरद पवार हे आमच्या सगळ्यांचे नेते आहेतच, त्याचबरोबर ते मवियाचेही नेते आहेत, ते इंडिया आघाडीचे नेते आहेत, सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत। मात्र एक संवादाची भूमिका असते ती आम्ही करतो। राजकारणात त्या भूमिकांचा काय परिणाम होईल याचा आम्ही विचार करतो, तसा शरद पवार यांनी देखील करायला हवा। राजकारणात मार्ग वेगळे होतात तेव्हा मतदारांच्या मनात संभ्रम राहू नये यासाठी प्रमुख नेत्यांनी काळजी घ्यायची असते असं आम्हाला वाटतं। बाकी ज्याला जे पटेल त्यानं ते करावं असा टोला संजय राऊत यांनी शरद पवारांना लगावलाय।
राष्ट्रवादीत बंड करून भाजपशी हात मिळवणी केलेले अजित पवार राज्याच्या विकासासाठी आम्ही भाजपसोबत गेलो असल्याचं वारंवार सांगत असतात. मात्र दुसरीकडे शरद पवार यांनीही पक्षात फूट का पडली याचं कारण स्पष्ट केलेलं नाही. मात्र ईडीच्या कारवायांच्या धाकानंच अजित पवार गट भाजपसोबत गेल्याचं बोललं जात आहे. त्यावर आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शिक्कामोर्तब केलंय. ईडीच्या कारवायांमुळे आमचे लोक भाजपसोबत गेल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, जयंत पाटील यांच्याबाबतही तोच प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत जयंत पाटील यांच्या भावाला नोटीस आल्याचं कानावर आलंय. सत्तेचा गैरवापर करून पावलं टाकली जात आहेत. आमच्या काही सहकाऱ्यांना नोटीस आल्या म्हणून ते भाजपमध्ये गेले. तोच प्रयत्न जयंत पाटील यांच्याबाबत घडतोय. पण जयंत पाटील आपल्या विचारांवर ठाम राहतील असं सांगतानाच कालच्या बैठकीत ईडीच्या कारवायांवर चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान इंडिया आघाडीची 31 ऑगस्ट रोजी बैठक होतीये. हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडेल. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बैठक सुरू होईल. दुपारपर्यंत ही बैठक चालणार आहे. ही बैठक आयोजित करण्याची जबाबदारी मी स्वतः, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी घेतली. आम्ही उत्तमरित्या बैठक पार पाडू. काँग्रेसनं त्यांच्याकडून बैठकीला कोण उपस्थित राहणार याची यादी दिलेली नाही. त्यामुळे सोनिया गांधी येणार की नाही हे माहीत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची महाराष्ट्रासह देशातील राजकारणात आढळ स्थान असणारा नेता म्हणून ओळख आहे. शरद पवार गेल्या कित्येक वर्षांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला असतानाही आता भाजपनं पुढचा डाव टाकलाय. भाजपनं शरद पवार यांना 2 मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या 2 ऑफर्स देण्यात आल्या असल्याचा खुलासा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केलाय. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्री पद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते असं सांगण्यात आलं. याआधी भाजपनं आधी शिवसेनेत आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडली. भाजपला आता शरद पवार यांनाही आपल्यासोबत घ्यायचंय. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळावं म्हणून भाजपची ही खेळी असल्याचं सांगितलं जात आहे. स्वातंत्र्यदिनी नागरिकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून देशातील शांतता बिघडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कट राष्ट्रीय तपास यंत्रणेनं हाणून पाडलाय. एनआयएनं कोल्हापूरसह तब्बल 5 राज्यात 14 ठिकाणी छापेमारी केली असून अनेकांना अटक केली आहे. हे छापे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार राज्यात टाकण्यात आले. या कारवाईत काही देशविघातक साहित्य जप्त करण्यात आलंय. देशात दंगली घडवून आणणं तसंच देशविघातक कारवाई केल्याचं निष्पन्न झाल्यानं केंद्र सरकारनं PFIवर बंदी घातली आहे. अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. असं असताना देखील स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशात दंगली भडकवण्याचा PFIचा प्रयत्न होता तो एनआयएनं हाणून पाडलाय. एनआयएनं केरळमधील कन्नूर आणि मलपुरम, कर्नाटकातील दक्षिण कन्नड, महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर, पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि बिहारमधील कटिहार इथं छापे टाकले. यावेळी एनआयएनं डिजिटल उपकरणं, कागदपत्र जप्त केली आहेत. गुप्त माहितीच्या आधारे तपास यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून या कार्यकर्त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांना अटक करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये एनआयएची कारवाई सुरू आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.